खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड सध्या सीआयडीच्या कोठडीत आहे। देशमुख हत्या प्रकरणाच्या अँगलने सुद्धा त्याची चौकशी सुरू आहे आणि अशातच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजितदादा आणि वाल्मिक कराड बाबत मोठा दावा केलाय। अजित पवार जेव्हा मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटायला आले होते तेव्हा त्यांच्या ताफ्यामध्ये वाल्मिक कराडची गाडी असल्याचा खळबळजनक दावा हा सोनवणे यांच्याकडून करण्यात आलाय। अजितदादांच्या दौऱ्यामध्ये असलेल्या त्याच संबंधित गाडीतनं वाल्मिक कराड पुण्यामध्ये सीआयडी समोर शरण आला असल्याचं बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय। त्यांच्या या दाव्यामुळे राजकारणामध्ये खळबळ निर्माण झाली आहे। दरम्यान याबाबत सुरेश धस यांना विचारलं असता त्यांनी सुद्धा या गोष्टीला दुजोरा दिला। बघूयात। उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांतवून आले, आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलतो पवार साहेबांनी। त्याच्यानंतर ज्या दिवशी ते आले, शनिवारी 16 तारीख होती बहुतेक, 16 तारखेला शनिवारी, त्या दिवशी त्यांच्या ताफ्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सरेंडर होतोय। याचा अर्थ काय? त्या दौऱ्यामध्ये तिथं मस्साजोगला ही गाडी अवेलेबल होती आणि तीच गाडी त्याच गाडीमध्ये हा आरोपी बसून तिथं जाऊन शरणागती देतोय। हे आका मोठ्या आकांच्या बरोबर सगळीकडे होते, म्हणून मग अजितदादांच्या ताफ्यात तीच गाडी असणार, तीच गाडी सरेंडर करायला होती आणि तीच गाडी भेटायला म्हणून केस पोलीस स्टेशनला गेली होती। आणि त्या गाडीचा मला वाटतं काळ्या कलरची गाडी आहे, पांढऱ्या कलरची, ही पांढऱ्या कलरची गाडी गेलेली अशी कोणती संशयास्पद गाडी आहे? बजरंग सोनवणे खासदार जे आहेत ते काही आरोप करू शकतात। अजितदादांच्या ताफ्यातली ती गाडी आहे म्हणतायत, असं तर लक्षात घ्या। शरद पवार साहेबांच्या सुद्धा ताफ्यामध्ये अनेक कोणत्या गाड्या असू शकतात, म्हणजे त्या गाड्या काही त्यांच्या होत नाहीत। त्याच्यामुळे बजरंग सोनवणेंनी ज्या बीडचं ते नेतृत्व करतात, एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून वक्तव्य करणं गरजेचं आहे। उटकी सूट काही पुरावे नसताना जर हे असे आरोप करणार असेल तर त्या शहरासाठी, त्या खासदारकाच्या त्या मतदारसंघासाठी हे फार मोठं घातक आहे।